नमस्कार, फॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एक अशी छोटीशी रेमेडीज दाखवणार आहे की जी आपल्या घरामध्ये कधीतरी आपण विचारत असलो तर ती रेसिपी आपली चुकते। म्हणजेच त्यामध्ये मीठ जास्त पडलं तर आपण खारट होते। मग खारट झालेली भाजीला आपण पुन्हा पूर्ववत तशी करू शकत नाही किंवा त्यात जास्त पाणी टाकलं तर त्या भाजीची चव बिघडते। तर त्यासाठी काय करायचं आहे, तर त्यासाठी खूप अशी जुनी आणि मला माहीत असलेली रेमेडीज म्हणजे माझ्या आजीच्या काळामध्ये ती मी पाहिली होती, तर ती मला आठवली। म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांना सांगूया की जर तुमची भाजी खारट झाली तर काय करायचं। आता ही भाजी मी थोडं जास्त टाकलेलं आहे आणि ती भाजी खारट झालेली आहे। तर त्यामध्ये आपल्या पूर्वी चूल पेटवली जायची आणि लाकडं पेटवली जायची, तर त्याचा कोळसा तयार व्हायचा आणि हा कोळसा आपल्याला खूप उपयोगात आणता येतो जर आपली रेमेडीज भाजी जर आपली खारट झाली तर। त्यासाठी असे हे 2-3 कोळसे किंवा 4-5 कोळसे आपण घरामध्ये एक ठिकाणी स्टोरेज करून ठेवायचे आहेत। स्वच्छ धुतलेले आहेत छान असे, आणि त्याला राख असते, तर हे धुतलेले आहेत मी मस्त। तर 2 कोळसे मी यामध्ये टाकणार आहे। भाजीमध्ये कोळसे टाकल्याने काहीही बिघडत नाही किंवा त्यामध्ये कोळशाची चव देखील येत नाही। तर हे कोळसे असे टाकायचे, भाजीमध्ये ते वर तरंगतात कारण कोळसा हा हलका असतो। आणि हा कोळसा आपण एक 2 ते 3 मिनटं त्यामध्ये राहू द्यायचा आहे आणि त्यामध्ये असा त्या बुडेल असा किंवा त्याला असा कंटिन्यू हलवत राहायचा आहे। कोळसा जो असतो तो कोळसा मीठ हे शोषून घेण्याचं काम करतो। तर 2 मिनटं आपण त्यात राहू द्यायचं आहे आणि मग भाजी चाटून बघायची। तर 2 मिनटं झालेले आहेत आणि आपण हा कोळसा कंटिन्यू हलवत होतो आणि कंटिन्यू हलवल्यानंतर 2 मिनटानंतर किंवा 3 मिनटानंतर त्याला बाहेर असा काढून घ्यायचा आहे। फक्त बघायचं आहे आपण कोळसे किती टाकलेले होते हे लक्षात ठेवायचं आहे, नाहीतर भाजीमध्ये खाताना कोळसा राहून जाईल किंवा एखादा तुकडा त्यामध्ये येईल। त्यामुळे स्वच्छ असा कोळसा धुवून घ्यायचा आहे आणि मोठे ठळक असे तुकडे त्या भाजीमध्ये आपल्याला टाकायचे आणि भाजी आपली सुंदर अशी पुन्हा जशी आहे तशी होते। चाटून बघायची, तुम्हाला वाटलं तर मीठ टाकायचं आहे, नाही तर पुन्हा आपली भाजी अगदी मीठ शोषून घेतल्यानंतर आपली भाजी ची चव पूर्ववत येते। तर ही रेमेडीज नक्की करून बघा। घरामध्ये 2-4 कोळसे नेहमी किचनमध्ये असू द्या। पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा रेमेडीजमध्ये।